नद्या नाल्या गळचेपी त्या वावर मालकाने फसवणं स्त्रियाचे अत्याचार सगळे पाहिलेले हे सगळा हा अनुभव जिथं जिथं मला कवितेमध्ये सापडतो कोणाच्या तरी चित्र कधीही मागवत नाही स्क्रिप्ट आणि योगायोग असा की मॅडमच्या 4 पुस्तकांच्या 5 पुस्तकांचे कव्हर केले. ही कविता कुठे भेटते मला? रानात भेटते, उन्हातानात भेटते, पावसात भेटते, पाना फुलात भेटते. ही म्हणून चित्र माझे होतं. आणि दुसरी गोष्ट की आनंद देणाऱ्या काही जागा आहे निसर्गाच्या तर फार कमी लोकांना पकडता येतात. सगळ्यात सुंदर सर फार बोलले जोशी सर. ते फमू शिंदे सरांचे मित्र आहेत आणि अनेक मैफिली त्यांच्यावर होतो. भाष्य कसं करावं कवितेवर एखाद्या मुद्द्यावर, लढीवाळपणा कसा असतो, जिव्हाळा कसा असतो ते शब्द होतो. फार सुंदर सरांनी मागणी केली. ज्याला गोडवा आहे, अभिजातपणा आहे भाषेला, सांगण्याचा, समजून घेण्याचा, समजून देण्याचा, ग्रेट सर. ही असं कवितेला लागतं. ते लिहिणं आहे हे जे बोलणं म्हणजे कवितेला घडवणे कानातलं गळ्यातलं कसं असतं ते भाष्य शब्द म्हणजे असं लढवळपणा आनंददायी आहे. तुम्ही सगळे बोलले हे माफ करा ते मी समजून सांगितलं. मला वाटलं मी BA माफ करा बरं का, म्हणजे मी MA BAच्या वर्गात बसलो. एकदा माफ म्हणल्यावर काही बोलत नाही. तर मित्रांनो समुद्र नद्या मी सगळं अनुभवलं. ताडोबा जंगल, मेळघाट जंगल, कोकणातले समुद्र, भारतातले समुद्र, श्रीलंकेचं समुद्र, भूतानचं जंगल. हे जे कविते मला भेटतं कधी कधी आनंददायी, फार कमी लोकांना पकडता येतं. ते फार आनंददायी आहे. आणि विशेष म्हणजे जेवढं कमीत कमी लिहिता येईल कमीत कमी शब्दात ते सगळ्यात चांगलं. ते यांची ताकद आहे काही फार कमीत कमी शब्दात सांगण्याची. सरांनी फार तो शब्द वापरला यांच्यासाठी. असं जर कवी प्रत्येक कवी याचे सगळ्यात कवी झाले असते ना, खूप नावा झाली असते, नावागावा झाले, अनुभवच नाही. अनुभव फार मोलाचा आहे लिखाणामध्ये. कविता साधू संतांचे अनुभव किती आहे. तो अध्यात्मक हा भाग वेगळा. जो उठतो तो ज्ञानेश्वर नाव, जो उठतो तो तुकारामाचं नाव, वाचिक काही करणं पाठांतर. तुम्ही किती अनुभव घेता, जनमानसात किती घेता, भोगण्याचा जगण्याचा आनंद घेण्याचा किती आनंद देता घेता हे कवितेमध्ये, ज्या कवितेमध्ये मग महानवर काय ग्रेट आहे. राबलात ना शेतात, पाहिलं ना ते पानाचा जन्म पाहिला, फुलाचा जन्म पाहिला, त्याचं मरण पाहिलं आणि मग कळलं की माणसाचा आणि निसर्गाचं एकच आहे. मग माणूस आणि निसर्ग एकच आहे हे जेव्हा कवीला कळतं तर कमीत कमी शब्दात होतो. हे आमचं चित्रकारचं तसं. चित्रकार काय करतो, आता मी माझं आहे, माझी काही परीक्षा धरणी, माझा अभ्यास सगळा निसर्ग, माझं विद्यापीठ आहे, निसर्ग हे माझं विद्यापीठ आहे म्हणून चित्र होता. म्हणून काही लोक माझ्याकडून चित्र काढून तर का काढून घेतात, किती जाण आहे. सुदैवानं मला चांगली जाण आहे, लिखाणाची जाण आहे. कोणता माणूस वैचारिक असो कुठलंही असो. यांची सूत्र का जमलं माझं कुठं जमत नाही फारसे, की मला जे भावतं, जो माझा विचार आहे तो त्यांना पकडता येतो शब्दात. हा भाग वेगळा. परंतु जिथं रूढचा मला हे आहे ना, खत आहे माझं ते. चांगल्या कवीला, अनुभवात्मक कवीला, चित्रकाराला खत लागतं ना. सगळ्या गोष्टीला जो क्रिएटिव्ह आहे कोणीही असो त्याला खत लागतं, अनुभवाचं खत लागतं, पाहण्याचं, दृश्याचं. ते कुठंच मिळतं आम्हाला. आणि त्याच्यामुळे